मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की तुमच्या दोघातील वाद, तो सुद्धा नारळाच्या झाडावरून असलेला मिटवण्यासाठी तुम्ही दोघं चहा किंवा कॉफी पिण्यासाठी एकत्र या आणि तुमच्यात गेले 3 वर्ष सुरू असलेला नारळाच्या झाडावरून सुरू असलेला वाद कायमचा मिटवा, अशा प्रकारचा सल्ला हा केरळ उच्च न्यायालयाने 2 भांडणाऱ्या माणसांना किंवा लोकांना दिला आहे, की जे एकमेकाचे शेजारी आहेत. आता ते सख्खे आहेत का सावत्र शेजारी आहेत, हे आपण या ठिकाणी त्याबद्दल बोलण्यात अर्थ नाही. परंतु जस्टिस पी.व्ही. कुन्नीकृष्णन यांनी ही केस जेव्हा त्यांच्यासमोर आली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अनावश्यक वेळ वाया घालवणं किंवा अनावश्यक मुद्दा उकरून काढून त्याच्यावर वाद घालत बसणं किंवा थेट कोर्टाची पायरी चढून आपला वेळ, पैसा, ऊर्जा ही वाया घालवण्याचं हे एक अत्यंत क्लासिक एक्झाम्पल आहे. अत्यंत काय म्हणतात त्याला, दुर्मिळ असं उदाहरण आहे, असं हे जस्टिस पी.व्ही. कुन्नीकृष्णन यांनी नमूद केलेलं आहे. आता हे केरळमधलं जे गाव आहे, कराकुलन या गावामध्ये, म्हणजे हे गाव तिरुवनंत ह्या परिसरात आहे. म्हणजे तिरुवनंत हा जो त्यांचा एक टाऊन आहे, एक मोठा शहर आहे. त्या शहराच्या कराकुलम ह्या भागात हे 2 शेजारी राहत आहेत आणि हे 2 एका नारळाच्या झाडावरून निर्माण झालेला जो वाद आहे, त्या वादाच्या अनुषंगाने न्यायालयापर्यंत ह्यांचं भांडण पोचलेलं होतं. तर ह्यातल्या एका शेजाऱ्याच्या अंगणात जे नारळाचं झाड आहे, ते दुसऱ्या शेजाऱ्याच्या, म्हणजे शेजारच्या माणसाच्या परिसरामध्ये, म्हणजे त्याचं नारळाचं झाड वाकलं होतं आणि त्याची जी बुंदा आहे किंवा जो वरचा भाग आहे, तो वाकून ह्याच्या अंगणामध्ये पोहोचलेला होता. म्हणजे एका नारळाचं मुळं किंवा नारळाचं मूळ झाड एकाच्या अंगणात आणि त्याचा विस्तार होऊन ते वाकून दुसऱ्याच्या अंगणात पोहोचले, अशा प्रकारचं यांचं भांडण होतं. आणि त्याला, ज्याच्या अंगणात पोचले त्याला ही भीती होती, की हे नारळाचं झाड माझ्या अंगावर पडेल, या नारळाच्या झाडातून पडणारे नारळ माझ्या डोक्यात पडला, माझ्या चारचाकी वाहनावर पडला, त्याने नुकसान झालं तर काय, अशा पद्धतीचं ह्यांचं भांडण होतं. आणि ह्या भांडणामध्ये त्या दोघांचं भांडण शाब्दिक होता होता ते कधी एकमेकाविरुद्ध तक्रारी दाखल करणे, पोलीस स्टेशन किंवा जे काही घडलं असेल, आणि थेट न्यायालयापर्यंत हे भांडण पोचलं होतं. त्याच्या अंगणात असलेल्या नारळाच्या झाडामुळे माझ्या प्रॉपर्टीला, माझ्या मालमत्तेला धोका पोचला आहे. ते झाड पडलं तर माझ्या बंगल्याला, माझ्या घराला, घरावरचं नुकसान होईल. तर झाड पडलं तर माझ्या गाड्यांचं नुकसान होईल. त्या नारळाच्या झाडाचे नारळ पडले तर कुणाला दुखापत होईल. कुणाच्या डोक्यात पडलं तर तो गतप्राणसुद्धा होऊ शकतो, बेशुद्ध पडू शकतो. अशा पद्धतीचं ह्यांचं भांडण हे न्यायालयाच्या पायरी चढून अक्षरशः म्हणजे उच्च न्यायालयापर्यंत पोचलं. म्हणजे खालच्या न्यायालयामध्ये कुणाच्या बाजूने निकाल झाला, कुणाच्या विरोधात झाला. ज्याच्या विरोधात झाला त्याने अपील केलं, ते सत्र न्यायालयात गेलं. तिथं ज्याच्या विरोधात निकाल गेला तो उच्च न्यायालयात गेला केरळच्या. अशा पद्धतीचं यांचं भांडण भांडत 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 ते उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं केरळच्या. आणि न्यायालयाने त्यांना सल्ला दिला, की तुम्ही जसं स्वतःवर प्रेम करता तसं आपल्या शेजाऱ्यांवरही प्रेम प्रेम करा. आणि नारळाच्या झाडाचा हा जो वादविवाद आहे, तो एकत्र बसून त्याच्यावर काही मार्ग निघतोय का, काही तोडगा निघतोय का, ह्याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही एकमेकाला चहासाठी बोलवा, कॉफीसाठी बोलवा आणि हा वाद सामंजस्याने, सामोपचाराने तुम्ही मिटवायला हवा, असं न्यायालयाचं म्हणणं होतं. न्यायालयाने असंही त्यांच्या निकालपत्रात निरीक्षण नोंदवलं, की हे जे 2 शेजारी आहेत, ते एकमेकाचे सख्खे किंवा सावत्र शेजारी, ते वयस्कर आहेत, ते प्रौढ आहेत, ते लहान मुलं नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्यातील वाद हे सामंजस्याने मिटवायला हवेत. नारळाचं झाड उंच जाऊन आपल्याला धोका पोहोचण्याच्या ऐवजी ते जसं वाकलं, तसं ह्या दोघांनी आपल्यामधला अहंकार हा वाकवायला हवा, तो बाजूला ठेवायला हवा. ज्याप्रमाणे नारळाचं झाड हे लवचिकतेचं प्रतीक आहे, ते वाकलं
आपलं मुळापासून तुटून बाजूला पडू नये किंवा आपली फांदी किंवा आपला विस्तार वरचा तो हवेच्या झोकाने मोडून पडू नये म्हणून ते आधीच वाकलं. तसं तुम्ही आपला अहंकार, आपल्यातली जी ताठरता आहे ती वाकवायला शिका. आणि नारळाचं झाड वाऱ्याच्या भीतीने जे आधीच वाकून त्याने आपली सुरक्षा केली, तसं तुम्ही आपल्या हितांचं संरक्षण करा. जर असं तुम्ही करा आणि आपल्यातले वाद मिटवा. न्यायालयाने असंही म्हणलं की नारळाच्या झाडाला जर हसता येत असतं तर ते नारळाचं झाड नक्कीच ह्या दोघांमधील जे भांडण आहे ते भांडण पाहून अक्षरशः पोट धरून हसलं असतं की बघा, मी वादळ वाऱ्यांपासून संरक्षणासाठी वाकलो आणि हे लोक आपला अहंकार, आपला ताठरपणा वाकवू शकत नाही आणि एकत्र बसून आपल्यातले वादविवाद सामंजस्याने सोडवू शकत नाही. आणि न्यायालयाने हे सुद्धा नमूद केलं की अशा प्रकारच्या जे खटले न्यायालयात येतात ते आम्हाला बाध्य करतात की पिटिशनर आणि रिस्पॉन्डंट किंवा अर्जदार आणि प्रतिवादी यांच्यावर आम्ही दंड लावावा, कारण यांनी न्यायालयाचा अमूल्य असा वेळ अशा फुटकळ वादांमध्ये, वादविवादांमध्ये, भांडणामध्ये वाया घालवलेला आहे. परंतु ह्या न्यायमूर्तींनी सांगितलं की आम्ही कॉस्ट ह्या दोघांवर लावत नाही, कारण यांना समज देऊन आम्ही न्यायालयातून सोडतो की तुम्ही जा, तुमचं भांडण सामंजस्याने एकमेकाला चहा कॉफीसाठी बोलून मिटवा, नाहीतर आम्ही ह्यांना दंड लावू शकलो असतो, असं सुद्धा न्यायालयाने नमूद केलं. आणि न्यायालयाने दंड लावण्यापासून स्वतःला परावृत्त केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एवढंच समजतं की न्यायालयाने जो सल्ला दिला आहे की तुमचे जे डिफरन्सेस आहेत ते बरी करा. बरी करा म्हणजे काय, BURY, ते गाडून टाका. तुमच्यातले जे वादविवाद आहेत, तुमच्यातले जे पटत नाही एकमेकाचं, तर ते सगळं डिफरन्स तुम्ही गाडून टाका. एकमेकाला चहा कॉफीवर बोलवा आणि एक चांगले शेजारी म्हणून एकमेकासोबत एकमेकाशेजारी आनंदाने गुण्या गोविंदाने राहा. अशा पद्धतीचा न्यायालयाचा हा अप्रत्यक्ष सल्ला होता. तो केवळ ह्या दोघांपुरताच आणि त्याच्या नारळाच्या झाडापुरताच सीमित नाही, तर तो सगळ्या समाजाला लागू होतो. समाजामध्ये लोक विविध छोट्या मोठ्या कारणावरून एकमेकाशी भांडत बसतात. तंटा बखेडा, वादविवाद, मारहाण, कोर्ट कचेऱ्या, खालच्या न्यायालयात लढत बसायचं, मग वरच्या न्यायालयात जायचं, मग हायकोर्टात जायचं, मग सुप्रीम कोर्टात जायचं. आपल्या अमूल्य जीवनातले महत्त्वाचे वर्ष कज्जे दलाली करण्यात लोक वाया घालवतात आणि हाती काही लागत नाही. पैसा वाया जातो, वेळ वाया जातो, ऊर्जा वाया जाते आणि ह्याच्यातून श्रीमंत फक्त वकील वर्ग होतात. त्यामुळे हे जे न्यायमूर्ती आहे जस्टिस PV कुन्नीकृष्णन, यांचा आपण आभार मानायला हवं की त्यांनी असा चांगला प्रेमाचा सल्ला या दोघांना दिला. आता या दोघांनी तो मानला का न मानला आपल्याला माहिती नाही, परंतु नारळाच्या झाडावरचा वाद अशा पद्धतीने अंतिमतः त्याचा निकाल लागलेला आहे आणि न्यायालयाने ती केस डिस्पोज ऑफ केलेली आहे. निपटारा केला आहे त्या केसचा, असं आपण म्हणायला काय हरकत नाही. तुम्हाला ह्या नारळाचं झाड यांचा वादविवाद याच्याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील लाईक करा, शेअर करा, मला सबस्क्राईब करायला, मला फॉलो करायला विसरू नका. माझा चॅनल पाहत जा, तो लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमचे आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार सगळ्यांना मला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला सांगा. मी असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ घेऊन येत असतो, कारण माझ्या चॅनलचंच नाव अनवट वाट आहे. वेगळी वाट मी निवडलेली आहे, या वाटेवर मी निरंतर चालतो आहे. तुम्हाला असं काही वेगळं ऐकायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर माझ्याशी जोडलेले राहा. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा, एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.